तर आज आपण असे वाक्य बनवणं शिकणार आहे की जे वाक्य सब्जेक्टने सुरू होतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण अगदी छोटे छोटे वाक्य बनवणं शिकणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अगदी सोपे असतात बनवायला असे वाक्य शिकणार आहे. कारण आपण काय म्हटलेलं आहे की हा कोर्सच आपला बेसिक टू ॲडव्हान्स आहे. म्हणजे अगदी सोप्या गोष्टींपासून तर कठीण गोष्टींपर्यंत हा आपला जर्नी असणार आहे. तर सुरुवात करूया. बघा, आता इथं मी काही शब्द लिहिलेले आहेत. मी म्हटलं, नाव दिलेलं आहे की 7 वर्ड्स टू स्टार्ट. जर तुम्हाला इंग्लिश बोलणं शिकायचं असेल तर तुम्ही 7 शब्द तर सुरुवातीला पाठ करूनच टाका. पाठ केले म्हणजे फक्त मराठी मीनिंग पाठ नाही करायचे आहेत, ते समजून घ्यायचे आहे की कोणत्या सिच्युएशन्समध्ये, कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये कोणासाठी वापरायचे. जसं तुम्ही जर पाठ करून टाकलं की आय म्हणजे मी मला, वी म्हणजे आम्ही आम्हाला, तर बऱ्याचदा असं होते की आम्ही हा शब्द आपण अनेक जण असले म्हणजेच वापरतो असं नाही. कधीकधी आपण स्वतःला जर खूप मोठी व्यक्ती समजत असेल तरीसुद्धा आपण स्वतःला आम्ही म्हणतो की आम्ही या घराचे मालक आहोत. आम्ही जे म्हणतो ते आम्ही करतो. हिंदीमध्ये तुम्ही ते डायलॉग ऐकली असेल की हम लाइन में खड़े नहीं होते, हम जहाँ खड़े होते हैं लाइन वैसे शुरू होती है. आता तो व्यक्ती एकटाच असते पण तरी तो स्वतःला आम्ही म्हणते. मग तुम्ही जर समजा असं पाठ करून टाकलं की वी म्हणजे आम्ही, मग तुम्ही हे जे आता आपण वाक्य तयार केले त्या वाक्यामध्ये आम्ही शब्द आला तर तुम्हाला असं तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की अरे आपण इथं तर आम्ही शब्द आहे, मग आपण वी म्हणायचं का? की इफ वी मेक सम कमिटमेंट वी डू नॉट बॅक आउट. नाही, असं नाही होणार. लक्षात घ्या, वीचा अर्थ जरी आम्ही होत असला तरी तो आदरार्थी अर्थानं होत नाही. त्याचा असा अर्थ होते की तुम्ही जेव्हा एकापेक्षा जास्त लोक असता तेव्हा तुम्ही फक्त वी म्हणू शकता. तुम्ही जर एक व्यक्ती असाल, स्वतःबद्दल बोलत असाल तर तुम्हाला आयस म्हणावं लागेल. मग तिसरा शब्द यू आहे. यूचा पण आपण फक्त मराठी अर्थ पाठ करून जमणार नाही. मराठी जी ट्रान्सलेशन मेथड आहे, ट्रान्सलेशन मेथडनं जे आपण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो त्याला आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. त्यामुळेच आपण आपल्याला इंग्लिश बोलण्यात अडचणी येत आहेत. आपल्याला सेन्स समजून घ्यावा लागणार आहे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा, बोलतानाचा. तर यू म्हणजे तू, तुला असा आपण अर्थ घेतो. तुम्ही, तुम्हाला असा पण अर्थ होते. पण त्याहीपेक्षा आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण ॲड्रेस करू, समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण संबोधित करू तेव्हा आपण त्याला यू म्हणू. मग तो लहान असो की मोठा असो, एक असो की एकापेक्षा जास्त असो, आपल्याला सेकंड पर्सन म्हणजे समोरची व्यक्ती जो कोणी आपल्यासमोर असेल त्याला जर आपण संबोधतो आहे, ॲड्रेस करतो आहे, तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणायचं? यू म्हणायचं. जसं यू आर माय फ्रेंड, यू आर माय ब्रदर, यू आर माय फादर, यू आर अ ग्रेट मॅन, अशा पद्धतीनं समोरच्या व्यक्तीला यू म्हणायचं. लहान असो की मोठा असो, एक असो की अनेक असो. मग आता या 7ही शब्दामधला सर्वात महत्त्वाचा जर कोणता शब्द असेल तर हा आहे THEY, दे. बघा, तुम्हाला जर म्हणजे मी असं पाहिलं, माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे इतक्या वर्षातलं की कधी पण मी जर समजा विद्यार्थ्याला म्हटलं, नवीन आलेल्या विद्यार्थ्याला विचारलं की सांग या वाक्याचा अर्थ काय होईल, ते माझे वडील आहे, ते माझे वडील आहे असं तुला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे, सांग इंग्लिशमध्ये कसं होणार? तो पटकन म्हणते, सर इट्स व्हेरी सिम्पल, दे आर माय फादर. अच्छा, ते मला मदत करतात, दे हेल्प मी, असं म्हणतात. बघा, हे असं का झालं? त्यानं त्याच्या वडिलासाठी सुद्धा दे वापरलं. का वापरलं? कारण त्याला असं वाटते आपण आपल्या वडिलांबद्दल आदरानं बोललं पाहिजे. ही कसं म्हणू? माझे वडिलांना मी ते म्हणणार, ते माझे वडील आहेत, हिचा अर्थ तर तो होते. ही इज माय फादर म्हटलं तर ते चांगलं वाटणार नाही. म्हणून मग तो बिचारा आदरानं काय म्हणते? दे आर माय फादर म्हणते, ते माझे वडील आहेत. पण तिथंच तो चुकते. दे हा शब्द एका व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द नाही. जेव्हा तुम्ही अनेक व्यक्तींच्या बाबतीत म्हणतात की ते माझे मित्र आहेत, ते माझे नातेवाईक आहेत, ते अनेक जण असले तर ते शिक्षक आहेत, तेव्हा तुम्हाला दे म्हणायचं. दे आर माय फ्रेंड्स, दे आर पीपल, दे आर पोलीस, दे आर ऑफिसर्स, दे आर मिनिस्टर्स, दे आर स्टुडंट्स. एकापेक्षा जास्त असले तर, तुमचे काका असतील, खूप 2-4 काका उभे असतील, तुम्ही म्हणून राहिले की ते माझे काका आहेत, तर तुम्ही म्हणू शकता दे आर माय अंकल्स. पण एकच काका आहे आणि तुम्ही त्या काकांच्या बाबतीत बोलत आहेत की ते माझे काका आहेत, तर तुम्हाला देणे म्हणता येणार. तुम्हाला म्हणावं लागेल ही इज माय अंकल.
तुमच्या वडिलांच्या बाबतीत बोलायचं आहे तुम्हाला, तरी तुम्हाला दे नाही म्हणता येणार, तुम्हाला म्हणावं लागेल ही इज माय फादर. म्हणजे एका पुरुषाच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल, मग तो लहान असो की मोठा असो, तेव्हा तुम्हाला त्या पुरुषाच्या बाबतीत बोलताना ही म्हणायचं आहे, ही इज माय फादर, ही हेल्प मी, ही इज अ व्हेरी नाईस पर्सन. असं आपल्याला ही वापरून समजा एका पुरुषाच्या बाबतीत बोलावं लागते. तसंच स्त्री असेल, ती छोटी आहे, मोठी आहे, तुमची आई आहे की छोटी बहीण आहे की छोटी एखादी मुलगी आहे, एक जर असेल तर तुम्हाला तिच्या बाबतीत बोलताना शी म्हणावं लागते. शी इज माय टीचर, शी इज कविता, शी इज टीचर, शी इज माय आंटी, शी इज माय सिस्टर, शी गोज टू स्कूल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की स्त्रीच्या बाबतीत जर बोलत असाल आणि स्त्री जर एक असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे शी. आणि अनेक जर असतील की त्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या रोज आमच्या घरी येतात, तर अशा वेळेस अनेक जे आहेत म्हणून मग आपण त्यांना म्हणायचं आहे दे. स्त्री आणि पुरुष एकत्र जरी असतील, त्यांच्या बाबतीत जर आपण बोलत असू तरी आपल्याला म्हणायचं आहे दे. मग देचे मराठी अर्थ काढतो म्हटलं तर मग ते अर्थ होतील ते, त्या, त्यांना, त्यांनी असे अर्थ निघतील. पण मराठी अर्थापेक्षा लक्षात काय ठेवायचं आपल्याला की आपण अनेकांच्या बाबतीत बोललो की दे म्हणायचं. तसंच हीचा अर्थ काढताना हीचे अर्थ आपण काढू तो, त्याने, त्याला, आपल्या सोयीसाठी. आपलं ते दे आणि ही मध्ये कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे यासाठी आपण हीचा अर्थ तो, त्याने, त्याला असा काढला. बट रिमेंबर की आपल्याला ही कोणासाठी वापरायचं आहे, वी हॅव टू मेक यूज ऑफ ही फॉर अ मेल, फॉर अ बॉय और फॉर अ मॅन, फॉर अ पर्सन हु इज मेल बाय जेंडर. आणि फिमेल असेल तर मग इफ यू आर टॉकिंग अबाउट अ फिमेल देन यू विल हॅव टू मेक यूज ऑफ शी. मग ही आणि शी हे तर झालं. मग जर समजा स्त्री नाही, पुरुषही नाही, इफ वी आर टॉकिंग अबाउट सम ऑब्जेक्ट, सम ॲनिमल, सम ट्री अदर दॅन ह्युमन बीइंग्स, और वी डू नॉट नो द जेंडर ऑफ सम ॲनिमल. जेंडर माहीत असेल तर तुम्ही ॲनिमलच्या बाबतीत सुद्धा ही शी म्हणू शकता, ही शी वापरू शकता. पण जेंडर जनरली आपल्याला माहीत नसते ॲनिमल्सचं. मग अशा सगळ्या लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीव निर्जीव असो, म्हणजे ज्यांचं आपल्याला जेंडर माहीत नाही, जसं झाड आहे, जेंडर आपल्याला माहीत नाही, स्त्री पुरुष, ते समजा न्यूट्रल जेंडर येते. मग स्त्री पुरुष सोडून बाकी जे काही असेल, इव्हन म्हणजे एखादी ॲक्शन का नाही बा हे चांगलं आहे, ते वाईट आहे, असं नाही करायला पाहिजे, असं करणं वाईट आहे, असं जरी आपल्याला म्हणायचं असेल तर त्या सगळ्यांच्या बाबतीत मग आपण काय वापरायचं आहे, इट हे सर्वनाम वापरायचं आहे. म्हणजे बघा आतापर्यंत आपण काय शिकलो की स्वतःबद्दल बोलायचं असेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, आय. पण तुम्ही एकापेक्षा जास्त लोक असले तर काय म्हणायचं आहे, वी म्हणजे आपण, आम्ही, आम्हाला असे अर्थ. अर्थापेक्षा काय लक्षात ठेवायचं आहे, कुठं वापरायचं आहे ते. जसं समजा तुम्हाला म्हणायचं आहे तू, तुला, तुम्ही, तुम्हाला, तर तुम्ही म्हणायचं आहे यू. अनेक लोक असले तर काय म्हणायचं आहे, दे म्हणायचं आहे. अनेकांसाठी हां, ते, त्या, त्यांनी, त्यांना असे अर्थ काढायचे आपण. जसं समजा आता आपल्याला म्हणायचं आहे की ते नाचत आहेत, ते गात आहेत, दे आर डान्सिंग, दे आर सिंगिंग, दे आर कमिंग, दे आर गोईंग, असं. त्यानंतर मग एका पुरुषाच्या बाबतीत बोलायचं आहे. आता मग पुरुष म्हटलं म्हणजे मेल म्हणतो आहे मी, छोटा आहे, मोठा आहे, पण एक आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे ही. मग त्या ठिकाणी जर मुलगा असेल तर ऑटोमॅटिकली अर्थ होईल की तो मुलगा आहे, ही इज अ बॉय, ही इज प्लेईंग. आणि जर समजा मोठी व्यक्ती असेल तर ऑटोमॅटिकली अर्थ होईल ते, जसं ही इज माय फादर तर ते माझे वडील आहे असा अर्थ निघेल त्या ठिकाणी हीचा. स्त्री असेल तर आपल्याला शी घ्यायचं आहे. स्त्रीच्या बाबतीत बोलताना शीचे असे अर्थ निघतील मग. आणि मग स्त्री पुरुष सोडून बाकी काहीही असेल तर त्यांच्या बाबतीत बोलताना आपल्याला इट हे प्रोनाऊन घ्यायचं आहे. इटचा अर्थ होते हा, ही, हे, तो, ती, ते. जसं तो टेबल आहे, इट इज टेबल. तो लाईट आहे, इट इज लाईट. ही खुर्ची आहे, इट इज चेअर. ते चांगलं आहे, इट इज गुड. ते चांगलं नाही आहे, इट इज नॉट गुड. अशा पद्धतीनं. तर हे झालं समजा. आता आपण वाक्याची सुरुवात कशी करायची हे पाहिलं आपण. तुम्ही नाऊन जे आहेत ते पण घेऊन वाक्याची सुरुवात करू शकता. इस्पेशली आपला आज फोकस होता प्रोनाऊन्सवर, कारण हे 7 शब्द खूप महत्त्वाचे वाक्य बनवताना. रमेश, गणेश, सीता, गीता, मीना तर सर्वांनाच माहीत आहे. मंकी, डॉंकी हे शब्द आपल्या तसेच पाठ आहेत. म्हणजे आपल्याला वाक्य बनवताना हे शब्द आरामशीर आपण घेऊ शकतो.
कन्फ्युजन बऱ्याच जणांचं या 7 शब्दांच्या बाबतीत असते, म्हणून ते 7 शब्द आपण क्लिअर करून घेतले. मग आता आपण वाक्याची सुरुवात करायसाठी आपल्याकडे नाऊन प्रोनाऊन आहेत. मग आता आपल्याला पुढची स्टेप घ्यायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे की काही शब्द आहेत ज्यांना टू बीचे फॉर्म्स म्हणतात. टू बी म्हणजे असणे असा अर्थ होते, असणे, बनणे, होणे असे अर्थ होतात. मग आता टू बीचे काही फॉर्म्स आहेत. टू बीचे शब्द ज्यांना म्हटले जाते ते हे शब्द आहेत. एम, इज, आर याला टू बीचा प्रेझेंट फॉर्म म्हणतात. वॉज आणि वर याला टू बीचा पास्ट फॉर्म म्हणतात. आणि विल बी, शॅल बी याला टू बीचा फ्युचर फॉर्म म्हणतात. आता त्याला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्याचे अर्थ काय होतात, वापरायचे कसे. तर सर्वात पहिले आपण एम, इज, आरच्या बाबतीत बोलू. बघा, हे तीनही शब्द आहेत. एम, इज, आर आणि या तीनही शब्दांचा अर्थ आहे असा होतो. आता मराठीमध्ये खूप सारे शब्द आहेत आहेसाठी. आहे, आहेत, आहोत, आहेस. इव्हन आमच्या इकडे तर समजा विदर्भाच्या याच्यात लोक आहेच्या ऐवजी दुसरंच काही शब्द वापरतात, मजेशीर शब्द वापरतात. हाय म्हणतात, जसं तो खूप छान आहे म्हणते, जसं तो बिझी आहे का म्हणते. म्हणजे तुम्ही पहा, बोलताना आहेच्या ऐवजी हाय असं काहीतरी म्हणतात. तो खूप शायना आहे म्हणते हाय. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आहेला हाय म्हणता की आहे म्हणता की आहोत म्हणता की आहेस म्हणतात हे मॅटर करत नाही. प्रत्येक एक रिजनल हे असते, एक रिजनल इन्फ्लुएन्स असते लँग्वेजवर. इकडे एक मजेशीर भाग पाहायला मिळतो. पुण्या मुंबईला तुम्ही गेले तर तुम्हाला तिकडे लोक म्हणतील इथे तिथे. अमरावतीला आले तर लोक म्हणतात इथं तिथं, इथं तिथं असं म्हणतात हिअर देअरला. इथून 30 किलोमीटर अंतरावर अंजनगाव सुरजेला गेले तर लोक म्हणतात अति तथी. अति नको बसू म्हणते, तथी बस. आणि त्याच्याही पुढं गेले 30 किलोमीटर अंतरावर त्या तिकडे जळगाव जामोद साईडनं किंवा बुलढाणा साईडनं जर गेले तर तिकडे लोक म्हणतात अटी तटी. अटी नको बसू म्हणते, तठी बस म्हणते. अठून बरोबर दिसत नाही म्हणते, तठून बरोबर दिसते म्हणते. मग आता तुम्हाला सांगा, इथे तिथेसाठी काही वेगळा शब्द इंग्लिशमध्ये, अति तथीसाठी काही वेगळा, अटी तटीसाठी काही वेगळा असा आहे का? अजिबात असं नाही आहे. तुम्ही अति तथी म्हणा, अटी तटी म्हणा, इथं तिथं म्हणा, काही इथे तिथे म्हणा, शब्द तर हिअर दिअरच आहे. हिअर म्हणजे इथे, इथं, अति आणि देअर म्हणजे काय होईल मग, तिथे, तिथं, तथी, तठी हे सगळे अर्थ होतील. थोडक्यात मला असं म्हणायचं की जे स्टँडर्ड लँग्वेज आहे ना त्यानुसार आपल्याला, म्हणजे मी तर त्याहीपेक्षा असं म्हणतो की अर्थ समजून घ्या, सेन्स समजून घ्या. ट्रान्सलेशन मेथडनं जर समजा तुम्ही प्रवास कराल तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, मिसगाईड व्हाल, मिसलीड व्हाल. So try to understand that we have to understand the sense of the sentence and after that we have to convert it into English. Only then you can expect the desired results. Only then you can convey your message properly. So in order to avoid miscommunication, you have to understand the sense. This is what I want to say in short. So let's discuss am is are. am is areच्या बाबतीत लक्षात घ्या, या तीनही शब्दाचा अर्थ सारखा आहे. am म्हणजे इज म्हणजे आर आणि आर म्हणजे am. तिघांचा अर्थ तोच आहे, आहेत, आहोत हे सगळे एकच शब्द आहेत. मग हे तीन का आहे तर संपूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये हा जो शब्द आहे ॲम आहे हा फक्त एकाच शब्दासोबत वापरला जाऊ शकतो. एकच प्रोनाऊन आहे आय, याच्यासोबत वापरला जाते. आणि हा आय प्रत्येक वेळेस लिहिताना लक्षात घ्या की तो कॅपिटलमध्येच लिहावा लागते. कॅपिटलमध्ये लिहिला तरच त्याला प्रोनाऊन म्हणतात. स्मॉल जर लिहिला तर त्याला मग प्रोनाऊन म्हणता येत नाही. मग ते झालं समजा एक लेटर ज्याचा काही अर्थ निघत नाही. म्हणून तुम्ही जर आय कॅपिटलमध्ये लिहिला तर त्याचा अर्थ मी किंवा मला असा होणार. ती गोष्ट लक्षात ठेवाल. तर ॲम हा शब्द फक्त आयसोबत वापरला जाऊ शकतो. आणि मग हा जो इज आहे नाऊनच्या बाबतीत असेल तर तो सिंग्युलर नाऊन जे असते ज्याला एकवचन नाऊन म्हणतो आपण, जसं समजा बॉय आहे, गर्ल आहे, डॉटर आहे, याचे अनेकवचनी काय होतील, बॉईज, गर्ल्स, डॉटर्स, डोअरचं डोअर्स, बुकचं बुक्स. तर जे सिंग्युलर नाऊन आहे एकवचनी त्याच्यासोबत इज घेतल्या जाते. अ बॉय इज, अ गर्ल इज, अ बुक इज, अ मॅन इज असं होईल. आणि ते जर प्लुरल असलं तर आर घेतात आहे या अर्थाने. जर समजा मला म्हणायचं आहे की डॉटर्स आर, गर्ल्स आर, बॉईज आर, मंकीज आर, डॉंकीज आर असं. म्हणजे एकवचन नाऊनसोबत जर घ्यायचं असेल तर आहे या अर्थानं इज घेतात. आणि आहे या अर्थानं अनेक वचन नाऊनच्या नंतर जर घ्यायचं असेल तर आर घेतात. बस एवढाच आहे फरक.
प्रोनाऊनच्या बाबतीत हे असं आहे की ही, शी, इट हे 3 नेहमी लक्षात ठेवा. ही, शी, इट नंतर प्रत्येक वेळेस इज येणार आणि वी, यू, दे यांच्यानंतर जर तुम्हाला एम इज आर पैकी घ्यायचं असेल आहे या अर्थानं, तर तुम्हाला आरच घ्यावं लागणार. म्हणजे वी आर, यू आर, यू मग ते कोणासाठी वापरा तुम्ही, एकासाठी वापरा की अनेकासाठी वापरा, यू सोबत आरच येणार, ठरलंच आहे. यू सोबत कधीच इज येऊ शकणार नाही. दे सोबत सुद्धा नेहमी आर येणार आहे अर्थात. ते आहे म्हणायचं असलं की दे आर, काही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एम इज आर वापरायचे असतात. तिघांचा अर्थ आहे असा होते. खूप सारे वाक्य आपण बनवतो, जसं मी टीचर आहे, आय एम अ टीचर, आपण मित्र आहोत, वी आर फ्रेंड्स, तू खूप छान व्यक्ती आहे, यू आर अ नाईस पर्सन, ते आमचे नातेवाईक आहेत, दे आर आवर रिलेटिव्ज, तो एक स्टुडंट आहे, ही इज अ स्टुडंट, ती टीचर आहे, शी इज अ टीचर, ते खूप छान आहे, इट इज व्हेरी गुड, तो टेबल आहे, इट इज टेबल, तो गाढव आहे, आता गाढवालाच गाढव म्हणतो आहे आपण, तर मग आपण इट म्हणणार, इट इज अ डॉंकी. आता एखाद्या माणसाला म्हणत असाल तर तुम्ही इट नाही म्हणणार, मग तुम्ही ही म्हणणार की ही इज अ डॉंकी. लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्ह अर्थानं डॉंकी शब्द वापरतो आहे. तर थोडंसं बघाल ते. आता आपण याच्या पुढं जाऊ. वॉज आणि वर. आता इथं काय होते की वॉजला तर ठीक आहे, वॉज आणि वॉज दोन्ही प्रोनाऊन्सिएशन करेक्ट आहेत, आपण आपल्या सोयीनुसार वापरतो. पण जे दुसरं आहे त्याला तुम्ही जे वेअर जर म्हणत असाल तर ते आजपासून तुम्हाला थांबवावं लागेल. स्टॉप प्रोनाऊन्सिंग इट ॲज वेअर. इट्स करेक्ट प्रोनाऊन्सिएशन इज वर. वेअर नाही होत, वर असं याचं उच्चारण होते. आणि जो WHERE आहे त्याला वेअर म्हणतात. मग आता याचा अर्थ काय होते, तर वॉज आणि वर दोनही शब्दांचा अर्थ होते होता, होती, होते, होतो, होतं, असे 5 अर्थ निघतात. म्हणजे आपण जेव्हा पास्ट गोष्टींबद्दल बोलतो ना, जसं समजा मी स्टुडंट होतो, आय वॉज अ स्टुडंट, तो गरीब होता, ही वॉज पुअर, ती माझी टीचर होती, शी वॉज माय टीचर. आता नियम असा आहे की जर एकवचनी नाऊन असेल तर वॉज घ्यायचं, म्हणजे अ बॉय सोबत घ्यायचं असेल तर वॉज घेऊ आपण, आणि अनेकवचनी नाऊन असेल तर वर घ्यायचं. बॉईज वर, गणेश वॉज, पीपल वर असं. आणि पुन्हा ही, शी, इट असलं तर वॉज घ्यायचं, आणि वी, यू, दे सोबत जर होता, होती, होते या अर्थानं जर शब्द पाहिजे असेल तर बिलकुल 100% वर घ्यायचं. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे एवढी हिंमत ठेवली असेल, बिलकुल म्हणजे लक्ष डायवर्ट नाही केलं असेल, त्यांच्यासाठी एक गिफ्ट म्हणून सांगतो मी, हे एक एक्स्ट्रा बोनस. बघा, जर मला मी बिझी आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणता आय एम बिझी. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर की मी बिझी असतो, तो नेहमी बिझी असतो, ती नेहमी अब्सेंट असते. आता असते हा सुद्धा एम इज आरचा अर्थ आहे. म्हणजे मी बिझी असतो तर तुम्हाला आय एम बिझीच म्हणावं लागते. मी नेहमी बिझी असतो, आय एम ऑलवेज बिझी. तो नेहमी अब्सेंट असतो, ही इज ऑलवेज अब्सेंट. ती ऑलवेज दुःखी असते, शी इज ऑलवेज सॅड. तो नेहमी एकटा असतो, ही इज ऑलवेज लोनली. किंवा अलोन. अलोन आणि लोनलीमधला फरक तुम्हाला माहीत असेल. अलोन म्हणजे एकटा. बऱ्याचदा माणूस जेव्हा कोणीच त्याच्यासोबत नसते तेव्हा तो अलोन असतो. पण जेव्हा तो क्राऊडमध्ये सुद्धा असून जर त्याला एकटेपणा वाटत असेल, ते फिलिंग आहे एक प्रकारची, तर त्याला आपण लोनली म्हणतो. किंवा अनेक लोकांमध्ये असून सुद्धा आपल्याला एकटं वाटते, तर मग वी आर लोनली. आणि आपण आपल्यासोबत कोणीच नाही आहे, आपण फिजिकल गोष्टीची म्हणजे हे करतो आहे, विचार करतो आहे, तर मग आय एम अलोन असं म्हणावं लागेल. तर ही इज ऑलवेज अलोन, तो नेहमीच एकटा असतो. दे आर ऑलवेज हॅपी, ते नेहमी आनंदी असतात. ते असतो, असते, असतात हे अर्थ एम इज आरचे निघू शकतात काही सिच्युएशन्समध्ये. तसंच मग वाज वरचे अर्थ फक्त होता, होती, होते एवढेच अर्थ निघतात असं नाही आहे. असायचे असा सुद्धा अर्थ निघतो. जसं तो नेहमी आनंदी असायचा, ही वॉज ऑलवेज हॅपी. ती नेहमी तयार असायची, शी वॉज ऑलवेज प्रिपेअर्ड. ते नेहमी रागावलेले असायचे, दे वर ऑलवेज अँग्री. तर असायचे, असायचा, असायची असं जरी म्हणायचं असेल तर वॉज वेअर म्हणतात. आणि असतो असं म्हणायचं असेल, असतो, असते, असतात, तर एम इज आर घेतात. हे लक्षात असू द्या. तर आपण वॉज वेअरचे वाक्य बनवले. जसं मला म्हणायचं होतं की बा मी घरी होतो, आय वॉज ॲट होम. आम्ही बिझी होतो, वी वर बिझी.
तो खूप श्रीमंत होता, ही वॉज व्हेरी रिच, असे आपण अर्थ काढू शकतो वॉजवरचे. मग आता फ्युचर फॉर्म जो आहे टू बीचा तो समजून घेऊ. आता आपण एखादं समजा प्रेझेंटमध्ये बोलतो आहे की मी टीचर आहे, तर मी काय म्हणाल, आय ॲम अ टीचर. समजा आता मी पास्टबद्दल बोलतो आहे की मी आता टीचर नाही, मी होतो टीचर असं मला म्हणायचं आहे, तर मग मी म्हणाल आय वॉज अ टीचर. पण मी आज जरी टीचर नाही आहे, समजा सपोज अशी सिच्युएशन आहे की बाबा आज मी टीचर नाही आहे, मी डी.एड करतो आहे, माझं DTED सुरू आहे, आज टीचर नाही आहे, पण मला आजपासून 10 वर्षानंतरचं माझं स्टेटस सांगायचं आहे की मी आजपासून 10 वर्षानंतर एक टीचर असेल, तर मग मला विल बी म्हणावं लागेल की आय विल बी अ टीचर. जेव्हा आपल्याला फ्युचरचं स्टेटस, फ्युचरची परिस्थिती सांगायची असते, फ्युचरबद्दल बोलायचं असते, तेव्हा आपण शाल बी विल बी वापरतो. आता शाल बी विल बीमध्ये शाल बी का घेतलं नाही आपण, इथं फक्त विल बीच का लिहून ठेवलं? कारण जे स्पोकन इंग्लिश आहे त्याच्यामध्ये शाल बीचा उपयोग किंवा शालचा उपयोग खूप कमी होते. बहुतेक नाऊन आणि प्रोनाऊन सोबत किंवा त्याच्यानंतर फ्युचरमध्ये विलच वापरतात मॉडर्न इंग्लिशमध्ये. म्हणून मग शाल आणि विल याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होणं टाळायसाठी आपण काय केलं, इथं विल बी घेतलं. तुम्ही शक्यतो विल बीच वापरलं तर मोठ्या मुश्किलनं कधी कधी वी सोबत शाल बी वापरतात किंवा शाल वापरतात, अदरवाईज नाही वापरत. तर असेल या अर्थानं, तसं शाल विलचा तर असा इंडिव्हिज्युअल काय अर्थ निघत नाही. त्याला तुम्ही जेव्हा बी लावाल तेव्हा त्याचा असेल, असणार, होणार, बनणार असे अर्थ निघतील. जसं मला जर म्हणायचं आहे की मी असेल, मी बनेल, मी होईल असं जर म्हणायचं असेल, स्पेशली स्टेटसबद्दल सांगत आहे तुम्ही फ्युचर तुमच्या, तर मग तुम्हाला विल बी घ्यायचं आहे. जसं मी श्रीमंत असेल, आय विल बी रिच. मी हजर असेल, आय विल बी प्रेझेंट. ते अव्हेलेबल असतील, दे विल बी अव्हेलेबल. अशा पद्धतीनं आपल्याला विल बी घ्यायचं आहे. आणि विल बी तुम्ही कोणत्याही नाऊन, कोणत्याही प्रोनाऊनबद्दल नंतर घेऊ शकता, असेल, असणार या अर्थानं. जसं ते खूप महाग असेल, आता ते खूप महाग असेल तर आपण ते कोणाला बनतो असेल, ते खूप महाग असेल कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत आपण बोलत नाही, आपण बोलतो आहे काहीतरी वस्तू वगैरे कशाच्या तरी बाबतीत बोलत आहे असं दिसते आहे की ते खूप महाग असेल. मग आपल्याला इंग्लिशमध्ये काय घ्यावं लागेल, इट घ्यावं लागेल की इट विल बी एक्सपेन्सिव्ह, इट विल बी कॉस्टली. दे विल बी नाही होणार, दे विल बी म्हटलं तर मग आपण व्यक्तींबद्दल बोलतो आहे असा अर्थ होईल. आपल्याला जर म्हणायचं आहे की बाबा ते खूप मुश्किल असेल, ते खूप मुश्किल असेल म्हणजे आपण व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, एखाद्या ॲक्शनबद्दल म्हणत असेल आपण की ते खूप मुश्किल असेल, हे काम खूप मुश्किल असेल, तर मग आपल्याला इट घ्यावं लागेल सुरुवातीला की इट विल बी व्हेरी डिफिकल्ट, इट विल बी व्हेरी चॅलेंजिंग, इट विल नॉट बी इझी. ते सोपं नसेल. विल नॉट बी, विल बी असेल, विल नॉट बी नसेल, इट विल नॉट बी इझी. विल नॉटला शॉर्टमध्ये आपण ओंट सुद्धा म्हणू शकतो की इट ओंट बी इझी. तर अशा पद्धतीनं आपण विल बीचा उपयोग करू शकतो. थोडक्यात ॲमिजार, वॉजवर, विल बी हे छोटे छोटे वाक्य बनवताना खूप काम येतात. आता आपला जो जर्नी आहे इंग्लिश बोलायचा जेमतेम इथून सुरू झालेला आहे. आपल्याला मग त्याच्यामध्ये व्हर्ब ॲड करायचे आहेत. मग आपल्याला व्हर्बचे वेगवेगळे फॉर्म वापरायचे आहेत. हॅव, हॅज, हॅड आहे, कॅन, कुड आहे, शाल, शूड आहे, हे वापरून बघायचं आहे. प्रेपोजिशन झाले, फ्रॉम, अबाउट, इन, ऑन, हे सगळे समजून घ्यायचे आहे. कंजंक्शन्स वापरणं शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या रचना समजून घ्यायच्या आहे. हॅव टू, हॅज टू, हॅड टू, गोईंग टू, एबल टू, हे सगळं समजून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर बऱ्याचदा टेन्सेस वापरताना चुका होतात. जसं मी सकाळी चहा घेतला होता आणि मी चहा घेतला होता. आता हे वाक्य आहे, मी सकाळी चहा घेतला होता आणि मी चहा घेतला होता. दोन्ही वाक्य असं वाटते की सारखेच आहे. मी सकाळी चहा घेतला होता, मी चहा घेतला होता. दोन्ही वाक्यामध्ये सारखा टेन्स वापरला जाऊ शकत नाही. मी सकाळी चहा घेतला होता असं जर म्हणायचं असेल तर मला म्हणावं लागते की आय टूक टी इन द मॉर्निंग, आय हॅड टी इन द मॉर्निंग असं म्हणावं लागते. पण मी चहा घेतला होता असं जर म्हणायचं असेल तर मला म्हणावं लागेल आय हॅड टेकन टी इन द मॉर्निंग. मग हा डिफरन्स कसा? जसं आणखी टेन्समधलं तुम्हाला कन्फ्युजन सांगतो. जसं मी VME कॉलेजला जात होतो. मी काल VME कॉलेजला जात होतो, हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे की 2019 मध्ये मी VME कॉलेजला शिकत होतो.
आता करणारे बहुतेक लोक काय करतील, ह्या वाक्याचे दोन्ही सारखं ट्रान्सलेशन करून टाकतील पास्ट कंटिन्युअसमध्ये, की आय वॉज गोईंग टू VME कॉलेज. पहिलं मी VME कॉलेजला जात होतो, आय वॉज गोईंग टू VME कॉलेज येस्टरडे. आणि दुसरे वाक्य करतील की आय वॉज स्टडिंग इन VME कॉलेज इन 2019. पण चुकेल ते. पहिलं वाक्य बरोबर आहे की आय वॉज गोईंग टू VME कॉलेज येस्टरडे, हे करेक्ट आहे. पण दुसरं वाक्य बोलताना तुम्हाला म्हणावं लागेल आय स्टडीड इन VME कॉलेज इन 2019. म्हणजे दुसऱ्या वाक्यात तुम्हाला सिंपल पास्ट वापरावं लागेल. इन शॉर्ट, अशा टेन्सेसच्या पण आपल्या चुका होतात. बरं, एवढंच नाही, आपल्याला ते ॲक्टिवाईज पॅसिवाईज हा प्रकार पण व्यवस्थित शिकावा लागणार आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकलो ते पद्धत वेगळी होती, त्यात फक्त आपण रूल्स शिकत बसलो. यावेळेस जेव्हा शिकू तेव्हा त्याचे अर्थ कसे निघतात ते समजून घ्यायचं आहे. जसं समजा मी जर म्हटलं की आय वॉज सेंट अ लेटर आणि आय सेंट अ लेटर आणि आय हॅड सेंट अ लेटर, किंवा समजा मी जर म्हटलं, मला जर मराठीमध्ये असं म्हणायचं आहे की मी सॅलरी दिली होती आणि मी जर इंग्लिशमध्ये म्हणून टाकलं की आय वॉज गिवन अ सॅलरी, आय वॉज गिवन सॅलरी, याचा अर्थ उलटाच होते. आय वॉज गिवन सॅलरी म्हणजे मला सॅलरी मिळाली होती. म्हणायचं होतं की मी सॅलरी दिली होती, तुम्हाला म्हणावं लागते आय गेव सॅलरी. मग असं कसं झालं, तर आय गेव सॅलरी हे वाक्य ॲक्टिवाईजमध्ये होतं, आय वॉज गिवन अ सॅलरी हे पॅसिव्हमध्ये होतं. जेव्हा तुम्ही टू बी आणि V3 वाक्यामध्ये घेता तेव्हा ते वाक्य पॅसिव्हचं बनते. अर्थ कम्प्लिटली उलटा लागते, उलटा होऊन जाते, बिलकुल अपोजिट मिनिंग तयार होते. म्हणजे आपल्याला म्हणायचं एक असेल आणि काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर त्याला तर आपण व्यवस्थित इंग्लिश बोलू शकतो असं तर म्हणता येणार नाही. म्हणून मग आपल्याला ॲक्टिवाईज पॅसिवाईज एवढी महत्त्वाची रचना आहे की असं म्हणा नदीचे 2 किनारे आहेत आणि दोन्ही किनारे महत्त्वाचे आहेत. तसं इंग्लिश लँग्वेजमध्ये जेवढे काही वाक्य आहेत ते वाक्य अर्धे वाक्य ॲक्टिवाईजचे असतात, अर्धे वाक्य पॅसिवाईजचे असतात. दोन्ही वाक्याचं सारखंच काम पडते. म्हणजे हा प्रकारसुद्धा आपल्याला शिकावा लागते. तसंच आर्टिकल्सचं आहे. ए अँड दी आर्टिकल्समध्ये आपण इतके सारे वर्ष शिकलो असताना आजही जर विचारलं ना की ए अँड दी आर्टिकल्स जे आहेत 3, त्या आर्टिकल्समध्ये प्रोनाऊन्सिएशन सांगा फक्त, किंवा एचं प्रोनाऊन्सिएशन करेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे, अ आहे की ए आहे, द आहे की दी आहे, आणि याचे अर्थ कसे काढायचे. तर सगळं म्हणजे मी पाहिलं मुलांचे उत्तर घेताना पूर्ण कन्फ्युजन असते मुलांच्या डोक्यामध्ये याच्या बाबतीत. त्या पण कन्सेप्ट क्लिअर नसतात. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही शिकणार आहे की बा मला एक्झाममध्ये लिहायचं आहे, मग मला ते पाठ करायचे रूल्स, आणि याला हा टेन्स म्हणतात, तो टेन्स म्हणतात, याचे हे प्रकार असतात, याची हे डेफिनेशन आहे. नाही, आपण स्पोकन इंग्लिशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. कारण बोलताना आपण जे बोलतो तोच अर्थ म्हणजे तोच मेसेज कन्वे झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, समोरचा व्यक्ती जेव्हा बोलेल तो आपण जरी बेसिक लेवलचं बोलत असलो तरी तो समोरचा व्यक्ती बेसिक लेवलचं बोलेल असं नाही आहे, तो ॲडव्हान्स लेवलचं इंग्लिश पण वापरू शकतो. मग अशा वेळेस वी शुड बी एबल टू अंडरस्टँड हिज इंग्लिश ॲज वेल. देअरफॉर वी हॅव टू लर्न फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि प्रवास इथं थांबणार नाही. लक्षात घ्या, फक्त आपण नॉलेज गेन करून जमणार नाही. जसं पिचकारीमध्ये पाणी भरलं की ऑटोमॅटिकली त्याच्यामधून पाणी उडत नाही, स्क्वीज करावी लागते. तसं आहे की जर फक्त आपण नॉलेज घेऊन बसलो तर आपण नॉलेज आपल्याकडे आलेलं असेल वाक्यरचनेचं, व्होकॅब्युलरीचं, पण उपयोग काहीच होणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला वापरणं शिकायचं आहे. म्हणजे जे काही वाक्यरचना आपण शिकलो, जे काही व्होकॅब्युलरी आपण समजून घेतली, जेवढं काही ग्रामर वगैरे सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्याला आपल्याला वापरणं सुरू करायचं आहे. म्हणजे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. असं म्हणतात, तुम्ही असं लक्षात घ्या की तुम्ही स्विमिंग शिकायचं आहे, त्याचे तुम्ही व्हिडिओज कितीही पाहिले, इव्हन म्हणजे लाईव्ह तुम्ही जाऊन पाहिलं स्विमिंग करताना लोकांना, तरी तुम्हाला स्विमिंग येणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही पाण्यात उडी टाकत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्विमिंग येणार नाही. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. म्हणून मग प्रॅक्टिस कशी करायची, आता हे पण कसं आहे की प्रॅक्टिस म्हणजे उठसूट कशी नाही करता येत. तुम्ही जर म्हटलं का नाही बुवा मी इंग्लिश बोलणारा एक व्यक्ती आणतो आणि त्याच्यासोबत बोलतो, तर तुम्ही 1 किंवा 2 दिवसात जास्तीत जास्त बोर होऊन जाल. काय बोलावं, तुम्हाला सगळं तसं बोलून चुकलो आपण, जे विचारायचं होतं सांगायचं सगळं सांगून चुकलो, आता काय बोलू असं होईल. त्याच्या काही ट्रिक्स आहेत की आपण इनिशिएटिव्ह कसं घ्यायचं, कसं मग सुरुवात करायची, काय काय विचारायचं, मग कसं विषय वाढवायचे, कसे मग त्या डिस्कशन करायची, ह्या सगळ्या गोष्टीच्या काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्सच्या आधारावर जर आपण प्रॅक्टिस जर केली तर
त्याचे जे रिझल्ट्स येतात ते खूप अमेझिंग असतात. ग्रुप डिस्कशन कशी करायची, फक्त ग्रुपमध्ये बसलो आणि बोलायला लागलो असं नाही आहे. आपल्या पोश्चर्सपासून तर आपले जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट सगळ्या गोष्टी आहेत. ह्या केवळ फक्त आपण पुस्तक वाचून नाही होत, ह्या प्रॅक्टिकली म्हणजे करायच्या गोष्टी आहेत, समजून घ्यायच्या गोष्टी आहेत, करून पाहायच्या गोष्टी आहेत. इंटरव्ह्यूचं पण तसंच आहे, प्रेझेंटेशनचं पण तसंच आहे. हे अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, पार्टिसिपेट करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि त्याच्या आधारावर प्रॅक्टिस करावी लागते. मग ते सिस्टमॅटिक आपण जेव्हा कोणतंही काम करतो तेव्हा त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला मिळतात आणि मग माणूस निराश होत नाही. नाहीतर मग आपण आडधूड काही करायचं काम करतो, रिझल्ट्स मिळत नाही, मग डिसपॉईंट होऊन जातो, निराश होऊन जातो आणि मग आपण गिव्ह अप करून टाकतो की जाऊ द्या, आपल्याला हे जमणारच नाही, आपल्या बसचंच नाही आहे, खूप कठीण आहे, असं होऊन जाते. आजची स्थिती आहे की कम्युनिकेशन स्किल आणि तेही इंग्लिशमध्ये चांगलं असल्याशिवाय सक्सेस मिळणारच नाही आहे. जसं एखादा मिसाईल उडवायसाठी लॉन्च पॅडची आवश्यकता आहे. लॉन्च पॅड असेल तर तुम्ही मिसाईल उडवू शकाल, किती मोठं मग मिसाईल असो, ते तोपर्यंत कामाचं नाही जोपर्यंत तुमच्याकडे लॉन्च पॅड नाही आहे. तसं जोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमच्या ज्या आयडियाज आहे त्या लोकांपर्यंत नेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये, जॉबमध्ये ग्रोथ येणारच नाही. Therefore, we have to master communication skill in English, and therefore we will have to make efforts systematically. पहिल्यांदा आपल्याला नॉलेज गेन करावं लागेल, सेंटेन्स बिल्डिंग, व्होकॅब्युलरी, ह्या सगळ्या गोष्टी, फ्रेझल वर्ब, इडियम्स, ग्रामरचे प्रकार, सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिसनंतर आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर कसं बोलायचं ते पण समजून घ्यावं लागेल. सो अशा पद्धतीनं जर आपण सिस्टमॅटिक गेलो तर विदिन 1 मंथ म्हणा किंवा मॅक्सिमम विदिन 2 मंथ्स आपण चांगलं इंग्लिश बोलू शकतो आणि आपण आपल्या करिअरमध्ये ज्या कोणत्या वॉक ऑफ लाईफमध्ये आपलं करिअर असेल, आपण करत असेल, त्याच्यामध्ये आपण जबरदस्त ग्रोथ मिळवू शकतो. सो मला आशा आहे की तुम्ही याच्यातून एक पॉझिटिव्ह मेसेज घ्याल आणि त्या पद्धतीनं प्रयत्न सुरू कराल. सो थँक्स फॉर गिविंग युअर प्रेशियस टाईम.